निर्माण झाला आहे. वेदांत, तू आपल्यासोबत राहाच, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. तर सुषमा अंधारे आपल्या सध्या सोबत आहे. सुषमाताई, हा व्हिडिओ तुम्ही देखील पाहिला असेल. एक ड्रोन दिसतोय मातोश्री परिसरामध्ये फिरताना उडताना. काय असेल हा सगळा प्रकार, तुम्हाला काय वाटतं? वेदांत, मी खरंच आपले आभारी आहे की आपण इतकी महत्वाची बातमी पुढे आणलेली आहे आणि एबीपी माझ्यावर मी आता ती सगळी दृश्य बघू शकते आणि हे गंभीर आहे. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजित राहिलेल्या आणि महत्वाचं म्हणजे एका पक्षाच्या प्रमुख असणाऱ्या व्यक्तीच्या संबंधाने जर अशी निगराणी केली जात असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. विशेष एरवी अतिशय म्हणजे काय इतक्या काही लोकांना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने सुरक्षा देऊन ठेवलेल्या आहेत, मात्र त्याच वेळेला मातोश्रीची सुरक्षा मात्र बऱ्याच अंशी कमी केलेली आहे, ती कपात केलेली आहे. हे सगळं चित्र बघता मातोश्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे आणि निश्चितपणे आम्ही शिवसैनिक तर खंबीर आहोत मातोश्रीच्या सुरक्षेसाठी, परंतु सरकारची काय जबाबदारी आहे? यातनं काही चुकीचं घडलं तर त्याला जबाबदार कोण? काही सरकार जबाबदारी घेणार आहे? नेमकी कशासाठी म्हणून हा ड्रोन उडवण्यात आला? मात्र कुणाची नजर असू शकते? का अशा रीतीने ड्रोन उडवला गेला असेल? तुम्ही या संदर्भात आता गृहमंत्र्यांकडे, पोलिसांकडे काही मागणी करणार आहात का? काय आहे, लोकांच्या किचनमध्ये डोकावण्याचा छंद हा भाजपाला जास्त आहे. एरवी इतरांच्या घरात काय चाललंय, आपल्या पक्षातला विषय बघण्यापेक्षा, महायुतीत नेमकं काय झुंजी लागल्यात हे बघण्यापेक्षा, विरोधकांचं नेमकं काय चाललंय यासाठी सतत धास्तावलेली भाजपा, कारण जी भाजपा मतचोरी करून सरकारवर बसलेली आहे त्यांना सतत धास्तावले पण असतं की आता मातोश्रीवर भेटायला कोण येईल, आता मातोश्रीवर कोणाचं येणं जाणं असेल, आता मातोश्रीवर काय चर्चा चालू असेल. पण एवढंच वाटत असेल तर तुमचे प्रतिनिधी आणून बसवा. हे असे चाळे करायची गरज नाही. हे असलं पाताळयंत्री राजकारण कुणी करू नये. आणि जर सरकारचं म्हणणं असेल की नाही आमच्यापैकी कोणाचंही हे काम नाहीये, तर मग मातोश्रीच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची त्याचंही आम्हाला उत्तर द्या. एरवी तुमच्या अतिशय लिंबू लोकांना ज्या तुम्ही सुरक्षा देऊन ठेवलेल्या आहेत, मी मागेही म्हटलं की देवेंद्रजींनी कितीतरी गुन्हेगारांना सुरक्षा दिलेल्या आहेत जे देवेंद्रजींच्या आजकाल खास बनलेले आहेत. मग अशा लोकांच्या सगळ्यांच्या सुरक्षा आम्हाला बाहेर काढाव्या लागतील. सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. भाजपचे नेते राम कदम सध्या फोनद्वारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम कदमची एक व्हिडिओ समोर आलाय, ज्या व्हिडिओमध्ये मातोश्री बाहेर एक ड्रोन उडताना दिसतोय आणि त्यामुळे मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केला जातोय. मुळामध्ये मातोश्रीला मुंबईतलं सगळ्यात अधिक संरक्षण आपण अगोदरही दिलं होतं, आताही दिलेलं आहे. पण सुषमा अंधारे म्हणतात की ते संरक्षण कमी करण्यात आलंय. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोणतंही संरक्षण कमी केलेलं नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो की आता हे ड्रोन कोणी पाठवले, पाठवण्यापाठीमागचा काय उद्देश आहे, त्याच्या पाठीमागे काही राजकीय उद्देश आहे का खरोखर अन्य उद्देश आहे, हे चौकशीनंतर समोर येईल. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडतो की बरोबर निवडणुकीच्या तोंडावर हा ड्रोन कसा काय येतो? निवडणुकीच्या तोंडावर हे असे विषय कसे काय येतात? हाही एक विषय आहे. तर त्याच्यामुळे मातोश्रीला संरक्षण पोलिसांनी जेवढं द्यायचं त्यापेक्षा अधिक दिलेलं आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर असे विषय येत असतील आणि त्याचा राजकीय अर्थ काढला जात असेल तर त्याचाही विचार झाला पाहिजे. पण मी काही तितक्या पण राम कदमजी, तुम्हाला असं का वाटतं की निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रश्न समोर आणला गेलाय? का असं तुम्ही आरोप? कार्यकर्ता म्हणून माझा हा सवाल आहे. कारण मुळामध्ये अगोदरही याही पूर्वी काही विषय आले होते. आपण पाहिलं असेल की संरक्षण कमी केलंय आणि नंतर दुसऱ्या दिवशी बातमी आली की कुठलंही संरक्षण कमी केलेलं नाही, स्वतः ते स्वीकारलं गेलं मातोश्रीवरून. तर त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीनं एकंदरीत सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर त्याचा आपण अंदाज घेता मी पुन्हा एकदा सांगेन की मातोश्रीला आवश्यकतेपेक्षा अधिक व्यक्तिगत देखील आणि बंगला म्हणून देखील संरक्षण पोलिसांनी दिलेलं आहे. हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चालणारं राज्य आहे. हे काही उद्योगपतींच्या घराखाली जिलेटिन ठेवणारं पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांसारखं राज्य नाहीये. तर त्याच्यामुळे कुणी काही काळजी करण्याचं कारण नाही. पण निवडणुकीच्या बरोबर तोंडावर अशा प्रकारची घटना घडणं
त्याचा निवडणुकीशी काय संबंध आहे याची देखील चौकशी पोलिसांनी करावी अशी कार्यकर्त्यांहून माझी निश्चितपणे मागणी राहील आणि सरकार म्हणून या गोष्टीची सरकारनं तातडीनं दखल घेतलेली आहे. राम कदमजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मातोश्री बंगल्याबाहेरचा हा ड्रोनचा व्हिडिओ आहे जो माझ्या हाती आलाय. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ड्रोननं घिरट्या घातलेल्या होत्या आणि मातोश्री निवासस्थानामधून हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. एका सुरक्षा रक्षकाच्या नजरेस ही गोष्ट पडली आणि त्यानंतर हा व्हिडिओ काढण्यात आला. त्यामुळे हा गंभीर प्रकार समोर आलाय. पुन्हा एकदा जाऊयात आपण वेदांतकडे. वेदांत, या सगळ्या संदर्भात आता काही तक्रार दाखल केली जाणार आहे का आणि पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? माधवी, अद्याप तशी कुठली माहिती मिळेल नाही, कारण जी माहिती आपण घेतली अगदी सकाळच्या वेळी हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे आणि मातोश्रीच्या जर आपण जो रस्ता बघितला तर मातोश्रीचा जो मातोश्री बंगला आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूने हा ड्रोन उडत असल्याचं निदर्शनास आलं आणि जसं हे सुरक्षा रक्षकांना कळलं तसं त्यांनी हा व्हिडिओ केला आणि त्यानंतर हा ड्रोन नेमका कोण उडत होतं याची माहिती सुरक्षा रक्षकांकडनं घेतली जाते. अद्याप कुठली तक्रार दाखल झाली नाही, मात्र या सगळ्या संबंधीची चौकशी होऊ शकते आणि मातोश्रीकडनं सुद्धा तक्रार दाखल केली जाऊ शकते. सकाळच्या वेळेला अशा प्रकारे म्हणजे खरं तर या ड्रोन उडवण्यामागचं काय म्हणजे कोण उडवत होतं किंवा काही प्रोजेक्ट होता का, कशासाठी हा ड्रोन उडवला जातोय याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. याचा तपास बँड्रा पोलिसांकडनं केला जाईल. मात्र सध्या तरी सुरक्षा रक्षक